Now read the second problem on page number 13. In triangle PQR, PM is given 15. PM is 15. PQ is 25. Here PQ is given 25 आणि PR किती आहे 20. PR दिलेली आहे 20. NR किती आहे 8. NR is given 8. State whether the line NM is parallel to side RQ. Here we have to decide whether NM is parallel to QR or not. So this problem is based on the converse of basic proportionality theorem. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम मध्ये काय असते, जर हा सेगमेंट BC DE ला पॅरल असेल तर AB अपॉन BD आणि AC अपॉन CE हे दोन रेशो इक्वल असतात. ठीक आहे. आता याचा कॉन्व्हर्स म्हणजे याच्या अपोजिट, या स्टेटमेंटच्या अपोजिट, जर हे दोन रेशो इक्वल असेल तर BC हा सेगमेंट DE ला पॅरल असेल. तर आता इथे आपल्याला काय विचारलं आहे, स्टेट वेदर द लाईन NM इज पॅरल टू साइड QR. म्हणजे NM ही QR ला पॅरल आहे किंवा नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. मग हे आपण कसे ठरवणार, जेव्हा PN अपॉन NR हा रेशो आणि PM अपॉन MQ हा रेशो, हे दोन रेशो जेव्हा इक्वल असतील तेव्हा आपल्याला असं म्हणता येईल की NM आणि RQ एकमेकांना पॅरलल आहेत. So first write down the given information. PM is given 15, PQ is 25, PR is equal to 20, NR is equal to 8. आता इथे तुम्हाला दोन रेशो घ्यायचे आहे, PN अपॉन NR आणि PM अपॉन MQ. तर इथे बघा तुम्हाला NR दिली आहे 8, NR चं मेजरमेंट दिलं आहे 8, पण PN चं मेजरमेंट दिलेलं नाही. तर याचा अर्थ पहिला आपल्याला PN काढून घ्यावा लागेल. म्हणजे हा जो सेगमेंट आहे PR, या सेगमेंटला तुम्हाला असं लिहिता येईल PN प्लस NR, PN प्लस NR इक्वल टू PR. का बरं, कारण PNR हे तिन्ही पॉइंट कसे आहे, कोलिनियर. PNR पॉइंट्स आर कोलिनियर, म्हणजे तिन्ही पॉइंट हे एकाच लाईनवर आहेत. आता PN किती दिलेला आपल्याला, PN फाइंड करायचा आहे. PN आपल्याला माहिती नाही म्हणून PN ॲज इट इज राहील, प्लस NR किती दिलेला आहे, NR आहे 8, PR किती आहे 20. ओके. नाउ ट्रांसपोज 8 टू राइट साइड, देयरफॉर PN इक्वल टू 20. 8 ला जर ट्रांसपोज केलं काय होईल, प्लस 8 बिकम मायनस 8. देयरफॉर PN इक्वल टू 20 minus 8, that gives us 12. Similarly, PM अपॉन MQ हा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे, पण आपल्याला PM दिले आहे 15, पण MQ आपल्याला दिलेला नाही. तर इथे MQ आपण काढून घेऊ. MQ काढण्यासाठी PQ इज इक्वल टू PM प्लस MQ. सो PM प्लस MQ इज इक्वल टू PQ. इथे PMQ हे तिन्ही पॉइंट कसे आहेत, कोलिनियर, म्हणजे एकाच लाईनवर आहेत. आता PM किती दिली आपल्याला 15, प्लस MQ आपल्याला फाइंड करायचं आहे, दिलेलं नाहीये. PQ दिलेला आपल्याला 25. Now transpose 15 to right side, therefore MQ is equal to 25, 15 transpose to right side, therefore plus 15 can be written as minus 15.
Therefore, MQ is equal to 25 minus 15 gives us 10. Okay. Now take the first ratio, Pn upon Nr. Pn upon Nr. Pn चे मेजरमेंट काय आहे 12 and NR किती आहे इथे बघा NR आपण घेतलेला आहे NR किती आहे 8. Now reduce 12 and 8. 4 2 जा 8, 4 3 जा 12, 3 upon 2. First ratio is 3 upon 2. Now second ratio, PM upon MQ. PM upon MQ. Now what is PM? PM is 15 and MQ is 10. Now 5 3 are 15, 5 2 are 10. Second ratio is 3 upon 2. Now look here, first ratio and second ratio. 3 upon first ratio is 3 upon 2, second is also 3 upon 2. So both the ratios are equal. Therefore, from 1 and 2, Pn upon Nr is equal to Pm upon MQ. Now both the ratios are equal. If both the ratios are equal, we can say that Nm is parallel to Rq. Okay. Therefore, Nm is parallel to Rq by converse of basic proportionality theorem. ओके. यानंतर आपण हा फोर्थ प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. हा फोर्थ प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या आधी करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट समजून घेणं आवश्यक आहे. जर लाईन L ही ट्रान्सव्हर्सल असेल तर या लाईन L मुळे या दोन लाईनवर हे दोन अँगल तयार झालेले आहेत. या दोन अँगलला करस्पॉन्डिंग अँगल म्हणतात. जर या दोन लाईन पॅरलल असतील तर हे दोन करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतात. आता याच्या उलट मी स्टेटमेंट देतो आहे. जर हे दोन करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतील तर या दोन लाईन पॅरलल असतात. याला म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. ओके. आता या फिगरमध्ये बघा, या ट्रायंगल ABC मध्ये अँगल APQ इज 60 अँड अँगल ABC इज ऑल्सो 60. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कसे आहे, हे दोन इक्वल करस्पॉन्डिंग अँगल इक्वल आहेत. मग हे दोन अँगल जर इक्वल असतील तर हा सेगमेंट PQ या साइड BC ला कसा राहील, पॅरलल. हिअर वी हॅव टू प्रूव्ह दॅट AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. म्हणजे हे दोन रेषे इक्वल आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो इन सोल्युशन, इन triangle ABC, angle APQ is equal to angle ABC. Angle ABC, each angle is of 60 degree. मग आता हे दोन अँगल इक्वल असल्यामुळे therefore सेगमेंट PQ BC ला पॅरलल राहील. therefore segment PQ is parallel to segment BC. बरोबर आहे. So it is called corresponding angle test. मग आता हा सेगमेंट PQ जर BC ला पॅरल असेल तर मग हे दोन रेशिओ कसे असतात, इक्वल.
that is basic proportionality theorem. Therefore, ratio AP upon ratio PB is equal to ratio AQ upon QC. That is by basic proportionality theorem. ओके. आता हा 10th प्रॉब्लेम पेज नंबर 15. या फिगरमध्ये बघा तुम्हाला सेगमेंट PQ इज पॅरलल टू सेगमेंट DE, म्हणजे PQ आणि DE हे एकमेकांना पॅरलल आहेत. त्यानंतर QR and segment EF, these segment are parallel. We have to prove that segment PR is parallel to DF, म्हणजे PQ DE ला पॅरलल आहे, QR EF ला पॅरलल आहे. आपल्याला PR ही DF ला पॅरलल आहे हे प्रूव्ह करायचं आहे. हा ट्रायंगल पहा XDE. PQ is parallel to DE. ही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे, त्याला म्हणायचं गिवन. मग आता इथे हा पहिला रेशो दिला आहे, हा दुसरा रेशो दिला आहे. फर्स्ट रेशो इज इक्वल टू सेकंड रेशो. मग फर्स्ट रेशो जर म्हटलं तर बघा इथे XP अपॉन काय येईल PD. इथे काय येईल PD. आता इथे बघा इथे काय येईल XQ अपॉन QE. इथे QE आपल्याला दिलेला आहे. मग वरच्या बॉक्समध्ये काय येईल XQ. दॅट इज बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. हा थेरम काय सांगतो आपल्याला, जर हा सेगमेंट या सेगमेंटला पॅरलल असेल तर हा रेशो आणि हा रेशो दोन्ही रेशो कसे असतात इक्वल. नाउ इन ट्रायंगल XEF. आता हा ट्रायंगल आपल्याला विचारात घ्यायचा आहे XEF. मग आता XEF जर घेतला तर इथे दोन रेशो आपल्याला घ्यायचे आहे. मग दोन रेशोपैकी पहिला रेशो कोणता येईल XQ अपॉन QE. इथे लिहावं लागेल XQ अपॉन QE. त्याचप्रमाणे इकडे XR अपॉन RF. इथे सुद्धा इथे काय लिहायचं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, म्हणजे हेच स्टेटमेंट इथे येईल बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. इथे तुम्ही लिहून टाकायचं. आता हे फर्स्ट मध्ये XQ अपॉन QE आणि सेकंड मध्ये XQ अपॉन QE दोन्ही कॉमन आहेत. मग दोन्ही कॉमन असल्यामुळे उरलेले जे दोन रेशिओ आहेत ते इक्वल होतील. मग पहिला रेशो कोणता आहे XP अपॉन PD. इथे लिहावं लागेल XP अपॉन PD. दॅट इज इक्वल टू उरलेला रेशो कोणता आहे XR अपॉन RF. आता मी इथे बघा XP अपॉन PD. दिस रेशो इज इक्वल टू XR अपॉन RF. या रेशो बरोबर इक्वल आहेत. मग हा रेशो आणि हा रेशो हे दोन रेशो जर इक्वल असेल तर मग कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम नुसार हा सेगमेंट PR आणि सेगमेंट DF पॅरलल राहतील. देअरफॉर सेगमेंट PR इज पॅरलल टू सेगमेंट DF. इथे DF पाहिजे DF. हे पुन्हा एकदा रिपीट करतो आहे. हा रेशो आणि हा रेशो हे दोन रेशो दिले आपल्याला. हे दोन रेशो जर इक्वल असतील तर PR DF ला पॅरलल राहील. दॅट इज द कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ओके.